देशभरात श्रीराम जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील सुमारे 200 वर्षांपूर्वीच्या जुन्या पुरातन राम मंदिरात परंपरेनुसार जन्म सोहळा संपन्न झाला। सकाळी मंदिरात श्रीरामाची पूजा केल्यानंतर प्रत्येक मंदिरात कीर्तन आणि त्यानंतर राम जन्म सोहळा भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला। श्री प्रभू रामाचे पाळणागीत महिलांनी गात प्रभू रामाचा जन्म सोहळा आनंदात साजरा केला। दिवसभर मंदिरात राम जन्म सोहळ्यानिमित्त रामरक्षा, रामगीत, राम जन्मघोष असे विविध कार्यक्रमांनी जन्म सोहळा संपन्न झाला। तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे मंदिर जवळजवळ 200 वर्षापूर्वीचं आहे। पुरातन मंदिर तुम्ही जर बघितलं यामध्ये सगळं ग्रामपंचायत आहे, गणपतीपासून सगळं ग्रामपंचायत इकडे आहे। आणि जय रामनवमी उत्सव ज्या परंपरेने सुरू आहे त्याच परंपरेने आजसुद्धा सुरू आहे। त्या 200 वर्षात परंपरा आम्ही सेम आणि देवाच्या कृपेने आणखी काही कार्यक्रम करतो ते गोष्ट वेगळी। आता परंपराची की सकाळी राम जन्म कीर्तन, त्यानंतर आरती, नंतर दिवसभर लोकांनाही माहिती आहे, दिवसभर लोकांचं दर्शन घेतात, रात्री भजन कीर्तन, नामस्मरण, रामरक्षा असतं, हे सगळे संस्कार हे सुरू असतात। या व्यतिरिक्त ह्या मंदिरात रामरक्षा संस्कार चालतात, हनुमान चालीसा संस्कार चालतात, श्री राम जप चालतो। हे संस्कार लहान मुलांचे आणि बायकांचे ग्रुप हे सततच्या रोजच्या याच्याप्रमाणे हे कार्यक्रम सुरू आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।